शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण काही दिवसापूर्वी टोमॅटोची लागवड आपल्या शेतामध्ये केलेली आहे. साधारण एक 14 दिवसांचा हा आपला प्लॉट आहे. आणि आत्ता आपण पहिल्यांदा बघूया की म्हणजे हा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आपण माती लावून घेण्याचं काम केलेलं आहे. साधारण 14-15 दिवसाचा कालावधी झालेला आहे. आणि आता आपण याला मातीची थोडीशी भर याच्यामध्ये देण्याचं काम चालू केलेलं आहे. याच्यामध्ये आपण थोडासा बेसल डोस, अगदी थोडासा बेसल डोस आपण याला सुरुवातीला आता देणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण थोडी अजून माती टाकून त्याच्यावर परत जे काय आपले लेंडी पावडर असेल आणि पुन्हा बेसल डोस असेल त्याची मात्रा आपण टप्प्याटप्प्यानं देत याला जाणार आहे. तर ही आपली साधी पारंपरिक पद्धत आहे. पारंपरिक म्हणल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांना ते समजलं नाही. बऱ्याच 1-2 शेतकरी मित्रांना वाटलं की बाबा ही जुनी पद्धत आहे. तर पारंपरिकलाच जो शब्द आहे तो जुनी आपली जी पद्धत आहे त्यालाच आपण पारंपरिक पद्धत अशी म्हणतो की जी परंपरेनं आपल्याला चालत आलेली आहे पीक लागवडीची पद्धत, त्याला आपण पारंपरिक पद्धत म्हणतो. तर पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की आपली जुनी पारंपरिक एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये खूप खर्च आपल्याला करावा लागत नाही. जेमतेम खर्चामध्ये, अगदी कमी खर्चामध्ये आपण टप्प्याटप्प्यानं खर्च करत हे टोमॅटोचे प्लॉट आपण डेव्हलप करू शकतो. तर अशी ही पद्धत आहे. खूप कमी खर्चामध्ये का? तर टोमॅटोचा जो जुगार आहे तो कशा पद्धतीनं असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. टोमॅटो म्हटलं की सर्वच जण कान टावकारून असतात. आणि मग काय आहे टोमॅटोची काय परिस्थिती राहील बाबा, कशा पद्धतीनं हे राहील हे जाणून घेण्यासाठी सर्व शेतकरी उत्सुक असतात. कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मला तेच दिसून आलं की बऱ्याच शेतकऱ्यामध्ये ती उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी या सीझनबद्दल आपण बरंच काय बोललो आहे गेल्या व्हिडिओमध्ये की बाबा आपल्याला संधी ही वरचेवर उपलब्ध निर्माण होत जाणार आहे. आणि त्याला बरीच कारणं आहेत. ही सगळी कारणं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला संधी ही वाढत जाणार आहे. परंतु सध्याच्या परिस्थिती मात्र गोंधळलेली परिस्थिती शेतकरी मित्रांमध्ये मला दिसून आली. म्हणून खरं तर आपण हा व्हिडिओ आवर्जून बनवतो आहे, जो की आपल्याला आत्ताच बनवायचा नव्हता, तो पुढे जाऊन आपण बनवणार होतो. परंतु जी काय घाई गडबड किंवा गोंधळाची मनस्थिती जी आपल्याला शेतकऱ्यामध्ये दिसते, तर ते चर्चा आपण एक साधक बाधक चर्चा आपल्या शेतकरी मित्रांशी व्हावी या उद्देशानं खरं तर हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. परिस्थिती अशी आहे की आता टोमॅटो लागवडीच्या बाबतीत शेतकऱ्यामध्ये सकारात्मकता दिसून येते किंवा शेतकरी आता बाह्या सारून पुढं आलेला दिसतोय की आपल्याला टोमॅटोची लागवड करायची आहे. परिस्थिती अशी आहे की रोपांची उपलब्धता तेवढ्या प्रमाणावर आपल्याला नर्सरीमध्ये दिसत नाही. म्हणजे काय, नर्सरीवाल्यांनी जेवढी रोपं टाकली होती ऑलरेडी ती रोपं आता सध्याच्या परिस्थितीत लागवडीला सध्या मागणी भरपूर प्रमाणात असल्यामुळं सगळीच रोपं आता नर्सरीमधली संपत आहेत किंवा सगळीच रोपं लागवड होत आहेत. आपण बघितलं तर टोमॅटोचं रोप तयार व्हायला साधारण 1.25 महिन्याचा कालावधी लागतो. आणि 1.25 महिन्यानंतर ते रोप लागवडीसाठी योग्य होतं. त्यामुळं ही प्रोसेससुद्धा बरीच हे आहे. वर्षामध्ये ही दुसरी वेळ आहे की जेव्हा आपल्याला रोपामध्ये अशी अचानक रोपाची डिमांड वाढताना दिसते. आपल्याला ही परिस्थिती ह्याच्या आधी जूनला आपण एकदा ही परिस्थिती सर्वांनीच बघितली आहे. म्हणजे जूनमध्ये आपल्याला ही परिस्थिती दिसली होती की जूनच्या शेवटी अचानक पाऊस सुरू झाला आणि मग मागा लागवडी एकदम स्टार्ट झाल्या. तर मित्रांनो आता आपल्याला इथं थोडीशी काळजी घेऊन काम करायचं आहे. कारण या लाटा ज्या आहेत तेजीमंदीच्या, या कशा लाटा येत राहतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण काय होतं इकडं मार्केट टोमॅटो हा असा विषय की टोमॅटोला मार्केट वाढायला लागलं की लागवडीचं प्रमाण वाढायला लागतं. हेच झालं आहे. म्हणजे हा एक प्रघात झाला आहे की बाबा लागवड इकडं दर वाढली की इकडं लागवडी वाढतात. तर त्या मानानं रोपांची उपलब्ध नसल्यामुळे तशा फारशा लागवडी होणार नाहीत. परंतु काय नाशिकचे मित्र आहेत, काय आपल्या पुणे जिल्ह्यातले काही मित्र आहेत, तर ते शेतकरी मित्र सांगत आहेत की त्यांच्या भागामध्ये सुद्धा खूप साऱ्या लागवडी आता चालू होत आहेत किंवा चालू असलेलंच चित्र बघायला मिळतं आहे. शेतकऱ्याचं सुद्धा त्यासाठी कल दिसतो आहे. तर मित्रांनो इथं थोडासा ज्यांच्या लागवडी झालेल्या आहेत त्यांना काही करता येणार नाही. परंतु ज्यांच्या लागवडी झालेल्या नाहीत त्यांना मात्र जरासं थोडंसं सावधगिरीनं हा टप्पा साधारण एक 20-25 दिवसाचा जो हा टप्पा आहे तो टप्पा सावध पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. म्हणजे काय, जर समजा लागवडी आत्ता बेतात आहेत परंतु आत्ता जर अचानक लागवडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली तर मग चित्र पुढं जाऊन थोडंसं खराब होऊ शकतं. परंतु जी संधी पुढे येणार आहे ती संधी सगळ्यांचीच जाणार आहे. कारण
जर कोरमच पूर्ण झाला लावणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांचा, तर मग लावायला पण माणसं उरणार नाहीत पुन्हा शेतकरी, आणि सगळीच मग एकाच डब्यामध्ये सगळ्यांनाच बसायची पाळी आपल्याला येऊ शकते. तर ही सगळी परिस्थिती आपण जर समजून घेतली तर हे दिवस आपण लक्षात घ्या मित्रांनो. आपल्याकडं सगळ्यांकडेच जेमतेम पाणी आहे यावर्षी. खूप कमी पाण्यावर आपल्याला ही सगळी कसरत आता येणाऱ्या काळामध्ये करायची आहे. त्याच्यामुळं गोंधळ अजिबात करायचा नाही. ही संधी जी आहे ती आपल्याला टप्प्याटप्प्यानं वाढत जातानाच दिसणार आहे. याच्यामध्ये खूप मोठी रिस्क राहणार नाही. परंतु जर आपण अचानक जर अशा पद्धतीचं सगळा गोंधळ केला तर मग मात्र आपल्याला प्रत्येकालाच अडचण येऊ शकते. आणि सगळ्यात मोठी संधी जी आहे मित्रांनो ती आपल्याला मे आणि जूनला येणार आहे. त्यामुळं एप्रिलच्या 15 तारखेपासून पुढच्या ज्या लागवडी आहेत ती गोल्डन पिरियड असणार आहे आपल्या सर्वांसाठी. त्याच्यासाठी सुद्धा आपण थांबलं पाहिजे, किंवा आतासुद्धा 1 महिन्याचा थोडाफार फरकानं आपण हे प्लॉट टाकण्याचं नियोजन केलं पाहिजे. आता याच्यावर कुठल्या गोष्टींचा इफेक्ट होऊ शकतो हे पण आपल्याला बघावं लागेल. कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षीची परिस्थिती अशी होती की अक्षरशः 3,000 रुपयेपर्यंतचं कॅरेट विकण्याची वेळ टोमॅटोची आलेली आपण बघितली. म्हणजे काय झालं की जो दक्षिण भारत आहे, म्हणजे दक्षिण भारतामधले जी कर्नाटक असेल, आंध्र असेल किंवा तामिळनाडू असेल, या सगळ्या राज्यामध्ये जे टोमॅटो होतं, तर त्या टोमॅटोवर लिपकर्लचा खूप मोठा प्रादुर्भाव गेल्या वर्षीपासून किंवा त्याच्या गेल्या वर्षीपासून होताना आपल्याला दिसतोय. आणि आपल्या भागामध्ये बघितलं तर आपण तुटाचा जो प्रादुर्भाव तो प्रचंड आहे, आणि त्याच्यामुळं लॉसेस किंवा उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घट उन्हाळी हंगामामध्ये होते. आणि पूर्वी काय व्हायचं की आपल्या जूनचा जो हंगाम असायचा आपल्या सर्वांचा, तर जूनच्या हंगामामध्ये खूप सारा पाऊस काय काय भागामध्ये पडायचा, आणि त्याच्यामध्ये मग टोमॅटोचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन टोमॅटोचे दर हे पावसाळ्या हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढायचे. परंतु आता काय झालं, थोडंसं सर्वांमध्ये थोडा अवेअरनेस आहे, किंवा सर्वजण अतिरिक्त मेहनत घेऊन टोमॅटोचं पीक सांभाळतात. त्याच्यामुळं आपल्याला जे टोमॅटोचे प्लॉट फेल जाण्याचं जे हे आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला निफळीची रानं बघून आपण लावतो, त्याच्यासाठी मल्चिंग करतो. त्याच्यामुळे सहजासहजी प्लॉट पण सलगच पाऊस चालू राहिला तरच खराब होतात, नाही तर सहसा प्लॉट खराब होत नाही. त्याच्यामुळं हे जे प्रोडक्शन आहे ते वाढतच चाललेलं आहे पावसाळ्या हंगामामध्ये, परंतु उन्हाळ्या हंगामामध्ये मात्र अडचणी वाढत आहेत आणि प्रोडक्शन कमी होतं, ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं एप्रिल मे कधी आपल्याला गेल्या वर्षी आपण जी जून जुलैला जी थोडं मोठ्या प्रमाणावर जी मार्केट ती जी बघितली, तर तशी ती जी आपण एप्रिल मेला सुद्धा गेल्या वर्षीच्या आदल्या वर्षी म्हणजे परवाच्या वर्षी बघितली. आणि मग लक्षात यायला लागलं की बाबा उन्हाळी हंगाम जो आहे तर त्याच्यामध्ये मुख्य अडचण येते, आणि त्याच्यामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकलो तर निश्चितपणानं आपल्याला टोमॅटोमध्ये चांगली संधी भेटू शकते. तर टोमॅटो हे एक असं क्रॉप आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये आपल्याला 400-500 रुपयाचे दर जरी सापडले तरी प्रचंड उत्पादन क्षमता असणारं हे पीक आहे. त्याच्यामुळं धड हे पीक आपल्याला सोडता पण येत नाही, आणि हे प्रचंड कष्टाचं पीक असल्यामुळं आणि प्रचंड अडचणी पण असल्यामुळं सध्याच्या ह्याच्यामध्ये नैसर्गिक अडचणी असल्यामुळे जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर निर्णय घेताना कुठंतरी संभ्रम निर्माण होत असतो. त्याच्यामुळं टोमॅटोचा गेम कसा खेळायचा ही सिरीज आपण आता करतोय. आता आपल्या 2 सिरीज चालू आहेत. पहिल्या सिरीजमध्ये आपण बघतोय की देणं पाणी फेडायचं वर्ष म्हणून आपण या वर्षाकडे बघतोय. म्हणजे खूप साऱ्या संधी आपल्याला या सगळ्या पिकामध्ये येणाऱ्या काळामध्ये आहेत असं एक प्रिडिक्शन आहे आपलं, आणि त्याच्यानुसार आपण त्या गोष्टीची चर्चा तिथं करतोय. आणि आता ही दुसरी आपण सिरीज करतोय की किंवा टोमॅटोचा गेम कसा खेळायचा ह्याच्यामध्ये आपली ही दुसरा भाग आपण करतोय. तर या गोष्टीवर आपण जर विस्तृत पद्धतीनं बोलत गेलो तर हा जो हंगाम आहे तो आपल्याला संधी आणि मंदीच्या लाटा ज्या आहेत, जे ग्राफ वर खाली होणार आहेत, तर ते ग्राफ आपल्याला समजून घेत आपल्या शेतामध्ये आपल्याला प्लांटेशन करायचं आहे. आता आपलं नेक्स्ट प्लॅन असणार आहे की ही तर लागवड आपली खूप कमी खर्चातली आहे. म्हणजे 5-25 हजारामध्ये सुद्धा आपण 30 हजारामध्ये सुद्धा आपण टोमॅटो चालू करू शकतो. अशा पद्धतीची ही लागवड पद्धत आहे की जी पूर्वीपार आपण करत आलो आहे. त्याच्यामध्ये कमीपणा वाटून घ्यायचं काय कारण नाही मित्रांनो, कारण टोमॅटो मल्चिंगवरच केला पाहिजे किंवा तो मल्चिंगवरच येतो अशातला काय भाग नाही. आपण सगळी पिकं आधुनिक पद्धतीनंच करतो आहे. आपल्या 23 प्लॉट आपण गेल्या वर्षी खरबुजाचे केलेले आहेत. त्याच्यामुळं खूप सारं आधुनिक पद्धतीचं काम आपण करतो आहे, परंतु टोमॅटोचा गेम मात्र आपण वेगळ्या पद्धतीने खेळत आलो आहे. आपण सर्वांनी आपले प्लॉट बघितलेत, बिगर मल्चिंगचे अगदी पावसाळ्या हंगामातले सुद्धा खूप जबरदस्त प्लॉट आपण सर्वांनी बघितलेत, आणि एकरात 300-300 कॅरेटचे तोडे पण आपण केलेले तुम्ही बघितलेत. त्याच्यामुळं हा टोमॅटोचा जो गेम आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीनं आपण खेळत असतो. आणि
तीच कला, तीच शाश्वत कला अशासाठी की तिथं तोटा होऊच शकत नाही. म्हणजे 100-150 कॅरेट जरी तुमचं गेलं तरी तुम्हाला तोटा अजिबात होणार नाही. अशा पद्धतीची ही एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये आपण टप्प्याटप्प्यानं खर्च आपल्याला करायचा आहे. आपण जर मल्चिंगवर लावायचं म्हणलं तर त्याला सेंद्रिय खत असेल, बेसल डोस असेल, मल्चिंग असेल, हा सगळा मोठा खर्च सुरुवातीला आपल्याला करावा लागतो. याच्यात मात्र तसला कुठलाही खर्च आपल्याला करायची गरज नाही. आता उद्या जर आपण एखादी जरी गोणी, 1-2 गोणी, एखादी दुसरी गोणी आणून 2 गोण्या जरी सुरुवातीच्या आता फक्त थोडीशी माती लागली आणि थोडंसं खत टाकून आपण पाणी चालू केलं तरीसुद्धा खूप चांगले रिझल्ट येतात. त्याची गरज जशी वाढत जाईल तसं खताचं फर्टिगेशन आपण वाढवत जाऊ शकतो. तसं आपण त्याच्यावर काम वाढवत जाऊ शकतो. त्याच्यामध्ये फवारणी असतील, काय बेसल डोस असतील, त्या टप्प्याटप्प्यानं मार्केटचा अंदाज घेऊन आपण हे आपलं काम करू शकतो. आणि खूप कमी म्हणजे महिन्यानंतर तर आपल्याला फुले यायला चालू होतील आणि 1 महिन्यानंतर ज्यावेळेस खर्चाची वेळ असेल तर त्या दुसऱ्या महिन्यात तर आपलं पीक चालू झालेलं असेल. त्यामुळे जे गुंतवणूक होणारं भांडवल आहे ते पण फार काळ आपल्याला गुंतवावं लागणार नाही आणि लवकर आपला प्लॉट चालू पण होईल आणि त्याच पटीनं आपला खर्च त्या काळातच फक्त खर्च त्याच्यासाठी होईल. अशा पद्धतीचं नियोजन करत आपल्याला हे सगळं करायचं आहे. बरेच शेतकरी बांधवांचं एक म्हणणं असतं की एकरामध्ये एवढंच ॲव्हरेज निघलं पाहिजे, तेवढंच ॲव्हरेज निघलं पाहिजे. तर ह्या दंतकथा आहेत किंवा भाकडकथा आहेत, या असं कुठल्याही पद्धतीचं पीक नियोजन होऊ शकत नाही. फार मोठे टार्गेट ठेवून शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवून फार मोठं भांडवलही करण्याचा दिवस राहिलेले नाही आहेत आता. कारण निसर्ग किंवा मार्केट या 2 गोष्टी कधीच तुमच्या हातामध्ये नव्हत्या, त्या इथून पुढच्याही काळात आपल्या हातामध्ये नसतील. त्याच्यामुळं ही सगळा जो विषय आहे तो समजून घेऊन ज्यावेळेसच ताकद लावायची त्याच वेळेस ताकद लावायची आणि ज्यावेळेस थांबायचं त्यावेळेस थांबता आलं पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीनं आपल्याला शेतीमध्ये काम करायचं आहे. आपलं कायम टोमॅटो, खरबूजचे जे प्लॉट आपले रिकामे होतात तर त्याच्यावर फक्त रुपयाचं रोप आपण आणून लावत असतो आणि खूप कमी खर्चामध्ये ते सुद्धा प्लॉट आपण घेत असतो. गेल्या वर्षी 2300 रुपयानं त्या सेकंड बेडवरचे प्लॉट आपण 2300 रुपये दरानं ते टोमॅटो आपण विकले. त्याच्यामुळं ही आजची पद्धत नाही आपली. तर टोमॅटोमध्ये हे कायमच आपण अशाच पद्धतीनं काम करत आलो आहे. त्याच्यासाठी फार सगळ्या गोष्टींचा तामझाम करण्याची गरज अजिबात नाही. खूप चांगलं उत्पादन देणारं पीक आहे. डबल लागवड करा. एका रोपावर लागवड अवलंबून राहू नका आणि 2 जर रोपं आपण लावली तर दोन्ही रोपांचं मिळून चांगलं एक ॲव्हरेज आपल्याला पडू शकतं. एका रोपावर जर आपण हे केलं तर जास्त ताकद लावावं लागते, जास्त खर्च लावावा लागतो. एकाच रोपाकडून डबल ॲव्हरेज घेणं हे निसर्गाच्या दृष्टीनं, पुढं वाढणाऱ्या टेम्परेचरच्या दृष्टीनं सुद्धा ते चुकीचं आहे. त्याच्यामुळं पद्धती आणि मार्केटचा अंदाज या दोन्ही गोष्टीचा मेळ घालून आपल्याला हा टोमॅटोचा सीझन यशस्वी करायचा आहे. जेवढं थांबाल तेवढी संधी चांगलीच भेटणार आहे. त्याच्यामुळं गडबड गोंधळ होऊ देऊ नका. एका लईमध्ये आपल्याला हे सगळं काम पुढे घेऊन जायचं आहे. ज्यांच्याकडं पाणी आहे, ज्यांच्याकडं एक चांगलं नियोजन करण्याची क्षमता आहे त्यांनी नक्कीच यावर्षी सतर्क राहा. खूप चांगले दर भविष्यामध्ये ह्या संधीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत. त्याचा अंदाज आपण घेत राहणारच आहोत. शेवटी आपण शेतकरी आहे. आपल्या शेतामध्ये ही पिकं लावत असताना, मातीत आपण घाम गाळत असताना या गोष्टीवर पण आपण बोलतं झालं पाहिजे. असे सगळे विषय, व्यवस्थापनाचे सगळे विषय घेऊन आपण भेटतच राहणार आहे. त्यासाठी नक्की तुमच्या प्रतिक्रिया असतील, तुमच्या सगळ्या ज्या काय तुमचे प्रश्न असतील याची नक्कीच कमेंट्समध्ये आपण नक्की जरूर हे करा. त्या पद्धतीनं आपण हे काम पुढे घेऊन जाऊया. आपल्या नव्यानं उतरलेल्या शेतकरी मित्रांना नक्कीच यातून एक चांगल्या पद्धतीचे एक दिशा, एक मार्गदर्शन नक्कीच देण्याचा आपला प्रयत्न राहील. सबस्क्राईब केलंच असेल चॅनलला, जर नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळात शेतीविषयक असे अनेक व्हिडिओ आपल्याला आपल्यासाठी घेऊन यायचे आहेत. तोपर्यंत धन्यवाद.